विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निर्णय दिला. तसेच शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयार लागलाय. दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंनी लोकांमध्ये जाऊन महायुतीला तगडं आव्हान देण्याची तयारी चालू केली. त्यांनी कल्याणपासून आपल्या सभांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमकपणे लोकसभेसाठी जाणार हे 100% स्पष्ट झालंय. या सगळ्यात 22 जानेवारी नंतर काय होते ते पहा. ठाकरे गटाचे आमदार खासदार आमच्याकडे येणार आहेत असा दावा शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी पक्ष शिंदेकडे सोपवल्याने उद्धव ठाकरेंकडे असणारे काटावरचे आमदार खासदार शिंदेकडे जातील का? कोणते आमदार खासदार असे आहेत जे ठाकरेंना सोडू शकतात आणि कोणते असे आहेत जे ठाकरेंना सोडू शकत नाही? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात 15 ते 20 आमदारांचा असणारा आकडा हा हळूहळू वाढत गेला आणि शेवटी आमदारांचा असणारा आकडा हा 40 वर पोहोचला. दुसरीकडे शिंदेंना सुरुवातीच्या टप्प्यात 12 खासदारांनी पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. मात्र बंडानंतरच्या काही काळातच गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील झाले. विधानसभा आमदारांचंही तसंच. सुरुवातीच्या टप्प्यात फक्त विप्लव वजेऱ्या हे शिंदेसोबत गेले. मात्र त्यानंतर मनीषा कायंदे, नीलम गोरे या नेत्यांनी सुषमा अंधारेंवर आरोप करत शिंदे गटाचा रस्ता धरला. त्यामुळे फायनल आकडा सांगायचा तर शिंदेकडे विधानसभेचे 40, विधान परिषदेचे 3, लोकसभेचे 13 खासदार तर राज्यसभेचे 0 खासदार आहेत. तर ठाकरेंकडे विधानसभेचे 16, विधान परिषदेचे 8, लोकसभेचे 13 खासदार तर राज्यसभेचे 3 खासदार आहेत. पण यामध्येच ठाकरे गटाचे आमदार खासदार फुटणार आहेत असा दावा सातत्याने केला जातोय. पण ते कोणते नेते आहेत जे फुटू शकतात आणि ते कोणते नेते आहेत जे फुटू शकत नाही हे क्रमाक्रमाने पाहूया. तर सुरुवात करूया ती लोकसभा खासदारांपासून. शिवसेनेच्या एकूण लोकसभा खासदारांपैकी 5 खासदार हे ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांपैकी अरविंद सावंत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विनायक राऊत अशी त्यांची नावं. यापैकी लोकसभेचे खासदार संजय जाधव हे शिंदे गटाच्या गळाला लागू शकतात असा दावा सातत्याने केला जातोय. पण संजय जाधवच का? तर संजय जाधवांनी 2020 मध्ये राष्ट्रवादीच्या आपल्या संघर्षामुळे आपल्या खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठविला होता. त्यावेळी त्यांची मनधरणी शिवसेनेच्या वतीने आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली होती. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या महापूजेवेळी संजय जाधव हे तिथेच उपस्थित होते. इतकंच नाही तर जेव्हा निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र देण्याची वेळ आली तेव्हा ठाकरेंच्या बाजूने एका खासदाराने प्रतिज्ञापत्र दिलेलं नव्हतं. तेव्हा संजय जाधव यांच्यावरती संशय घेतला गेला. त्यांच्या अशा वागणुकीला आणि त्यांच्या संभाव्य शिंदे गटातील प्रवेशाला परभणीतला राष्ट्रवादी विरुद्ध संजय जाधव हा संघर्ष असल्याचं म्हटलं जात आहे. भरसभेत राष्ट्रवादीला पायाखाली तुडवण्याची भाषा करणारे संजय जाधव उघड उघड मोहव्यात खुश नसल्याची विधानं करतात. त्यांची हीच नाराजी आणि राष्ट्रवादी सोबतचा त्यांचा संघर्ष शिंदे गटातल्या त्यांच्या पक्षप्रवेशाला कारणीभूत ठरू शकतं असं म्हटलं जात आहे. मात्र आता अजित पवार गटही महायुतीत सामील झाला नाही. अजित पवार गटाने परभणीवर दावा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे परभणीची जागा वाटपात कोणाला मिळणार यावरती संजय जाधव यांचा शिंदे गटातला पक्षप्रवेश होईल की नाही ही गोष्ट अवलंबून असेल.